सो डीप क्लीन करून घेत आहोत घराचं. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इथे चक्क घर धुवून घेत आहेत. आणि USA जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर तिथे त्यांनी कसं ड्राय क्लीन सगळं घर केलं होतं. आणि आता इथे मी बॅग्स अनपॅक करत आहे आणि ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये डिटेल बघायला मिळेल. नंतर हे फ्रीज पण किती छोटं आहे. USA फ्रीजच्या अगदी अर्धच आहे. ही गोष्ट अमेरिकेत मिस केली. चला आता डिटेल बघूयात की आम्ही अजून एकदा घर डीप क्लीन का करून घेत आहोत. तर इथल्या ओनरने आम्हाला घर देण्यापूर्वी सांगितलं होतं की त्यांनी ना सगळं हाऊस डीप क्लीन करून घेतलेलं आहे. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आता आपल्याला जायचं आणि डायरेक्ट सामान लावायचं. आणि नंतर मग आम्ही आलो घरामध्ये आणि बघितलं तर ना घरात सगळीकडे धूळ तशीच होती. मग ना आम्ही ओनरशी बोललो, त्यांना सांगितलं की घराची अशी अशी कंडिशन आहे. तर मग ते म्हणाले की ठीक आहे की तुम्ही ना परत एकदा हाऊस डीप क्लीन करून घ्या. आता ह्या बॅग सगळ्या एका रूममध्ये ठेवून दिल्या. आणि इथे पण मला एक गोष्ट खूप नवीन वाटली की ते सगळं ते त्यांच्या मशिनरी घेऊन आले होते आणि सगळं घर अगदी धुवून काढत होते. तर अमेरिकेमध्ये जेव्हा मी डीप क्लीनला बोलवलं होतं सर्व्हिस, तर तिकडे ते सगळं ना म्हणजे सगळ्या घरात एकतर कार्पेट असतं, त्यामुळे असं ओलं तर काही करताच येत नाही. पाणी वगैरे तर तिकडे असं यूजच नाही करता येत. तर ही गोष्ट खूप नवीन वाटली आणि पण छान वाटत होतं की घर एकदम स्वच्छ क्लीन झालेलं आहे. त्यांनी ना अगदी फ्लोअर तर केली म्हणजे धुवून घेतलीच, पण त्यांनी नंतर सगळे काउच, सोफे, मॅट्रेसेस आणि वॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अगदी डीप क्लीन करून घेतल्या. सगळं ते वॉश केलं आणि नंतर पाणी सगळं त्यांनी व्हॅक्यूम केलं. तर त्यामुळे ते म्हणजे ड्राय पण झालं 3-4 आवर्समध्ये. बेड, मॅट्रेस वगैरे, काउच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी 3 to 4 आवर्समध्ये ड्राय पण झाल्या. म्हणजे असं नव्हतं की खूपच वेळ लागला आणि पूर्ण 1 डे नाही. सकाळी ते आले होते 8 वाजता अराऊंड आणि इव्हिनिंगला 7-8ला ते गेले. म्हणजे त्यांना बराच वेळ लागला, पूर्ण 1 दिवस लागला सगळं क्लीन करायला. पण घर आता खूप छान क्लीन झालं होतं. बाल्कनीमध्ये असे बर्ड्स आलेले होते, तर मग तेच बघत होते नेक्स्ट डेला. आता ह्यामध्ये ना 2-3 दिवसांचे व्हिडिओ मी जॉईन केलेले आहेत. आमच्या कम्युनिटीमध्येच ना नवीन मंदिराचं बांधकाम झालं होतं आणि ते ना आता मंदिराचं ओपनिंग होतं ह्या दिवशी. तर मग मी म्हटलं की जाऊन बघूयात तरी. तर इथे त्यांनी असं मंदिराच्या बाहेर पहिले सगळे हे देवांचं वगैरे ठेवलेलं होतं. आणि मग नंतर नेक्स्ट डेला अजून ते ह्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत ना त्या मंदिराच्या आतमध्ये नेऊन ठेवणार होते, म्हणजे काय प्रतिष्ठापना करणार होते. तर मग ही एक गोष्ट आहे की इझिली घराच्या खाली उतरले की आपल्याला मंदिरात जाता येतं आणि रोजही आपण दर्शन घ्यायला जाऊ शकतो. तर ही गोष्ट अमेरिकेमध्ये मिसिंग होती. मंदिरामध्ये जायचं म्हणलं तरी आम्हाला विकेंडला जावं लागायचं, कारण की मंदिर काही घराच्या खूप जवळ नसायचं आणि त्यामुळे मग ठरवून प्लॅन करूनच मंदिरात जावं लागायचं. आता इथे अजून हे पण ना नेक्स्ट डेचे आहे व्हिडिओ क्लिप की इथे ना स्कूल सप्लाईज ऑर्डर केलेले होते आणि ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं ते पण सगळं. तर ते बॉक्स आला होता घरी, आता तेच बघत होतो. नंतर परत हे जे दिसतं आहे तर हे आहे कैरीचं प्युरे. तर रॉ मँगो जे असतं ना तर त्याचा हा प्युरे आहे. म्हणजे आपण कैरीचं पन्हं म्हणतो ना, तर ते इझी रेसिपी की हे प्युरे फक्त 1-2 चमचे घ्यायचं 2 ग्लाससाठी. एका ग्लासला 1 चमचा आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे 1 ग्लास पन्हं तयार झालं. तर आई येताना ना हे घेऊन आली होती कैरीचा पल्प आणि म्हणाली की इन्स्टंट पण आहे, जेव्हा वाटेल तेव्हा पटकन करून प्या. शॉपिंगला केलं होतं दुकानदाराने हे असं आम्हाला गाडीला लावून दिलं की पडणार नाही म्हणून. आणि आता इथे मी ना बॅग्स अनपॅक करत आहे. हे एका रूममध्ये सगळ्या बॅग्स ठेवल्या होत्या आणि आता म्हटलं की ओपन करून बघूयात कुठलं सामान कुठे लावायचं काय, म्हणजे आयडिया येईल. जास्ती करून मेनली तर ना कपडेच होते. तर मग तेच बघत होते की आता विंटरचे कपडे तर मी तसेच बॅगमध्ये ठेवलेले आहेत, पण मग समरचे जे काही कपडे आहेत ते काढून क्लोजेटमध्ये लावायचा विचार करत होते. आणि हे एक बॅगमध्ये दाखवत आहे की असं कपड्यांच्या मध्ये पण ना मी काही गोष्टी ठेवल्या होत्या की जेणेकरून त्या फार खराब होणार नाहीत आणि व्यवस्थित राहतील. म्हणजे बॅग्स वगैरे जरी इकडे तिकडे एअरपोर्टवरती ते फेकतातच, नीट काही कॅरी करत नाहीत. तर हे ना तर असं मी पॅक करून ठेवलेलं होतं. हे टेस्ला मॉडेल आहे
टॉय कारमधलं. तर मग येताना ना आम्ही ते घेऊन आलो होतो. म्हणलं तिकडे टेस्ला यूज केली तर मग त्याची काहीतरी आठवण म्हणून. आणि नंतर मी जेव्हा इंडियामध्ये ऑनलाईन 2-3च गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, पण त्याची रिसीट एवढी मोठी आली होती ना, ते बघून मला तर ना खूपच नवल वाटलं की काय फक्त 3 गोष्टींसाठी एवढी मोठी रिसीट ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं होतं. आणि आता इथे यातल्या काही बऱ्याचशा बॅग्स एम्प्टी झालेल्या आहेत, रिकाम्या झाल्या आहेत. तर आता तेच हे करत होते की ना ह्या सगळ्या बॅग्स एकामध्ये घालून नंतर त्यांना की एका ठिकाणी स्टोअर रूममध्ये ठेवून द्यावं. तर कुठली बॅग कोणत्या बॅगमध्ये बसते आणि काय, तर मग तेच मी फिगर आउट करत होते. आता ही तर रेड कलरचा एक सेटच आहे की त्याची कॅरी ऑन आणि चेक इन वगैरे तर त्या एकमेकांमध्ये बसून जातात. पण ही जी रेड एक मोठी बॅग आहे ना, तर ती बॅगसुद्धा एका मोठ्या माझ्या चेक इन बॅगमध्ये बसू शकत होती. तर मग ते पण ट्राय केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी काही एका दिवसात केलेल्या नाहीत, तर त्या जसं मला वेळ मिळेल तसं मी करत होते. आणि दुपारच्या वेळेस वगैरे हे बॅगचं काम करत होते, कारण की क्लोजेटमध्ये सामान लावायला पण ना माझ्याकडे खरं तर हँगर्स नव्हते. मग पहिले ते मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केले. जेव्हा ते हँगर्स आले आणि मग नंतर कपडे वगैरे सगळे मग हँगरला लावता आले. नंतर मग आता पण ना की सगळ्या बॅग रिकाम्या झालेल्या म्हणजे नाही आहेत. काही सामान मुद्दामूनच मी बॅगमध्ये ठेवलेलं आहे, जसं की विंटरचं स्टफ वगैरे. तर मग ते तसंच ना स्टोअर रूममध्ये ठेवून दिलेलं आहे. अजूनही शिपिंगचे बॉक्सेस यायचे बाकी आहेत, मग त्यामध्ये पण सामान आहे बऱ्यापैकी. तर तेही नंतर अनपॅक करावं लागेल. आता तेच मला वाटत होतं की US येताना मी सगळं पॅकिंग केलं आणि आता परत ते सगळं अनपॅक करत आहे. तुम्ही जर माझे अमेरिकेतले पॅकिंगचे आम्ही घर कसं सेल केलं, नंतर आमच्या गाड्या वगैरे ह्या गोष्टी कशा सेल केल्या, हे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. तुम्हाला पण कळेल की आधी मी कसं पॅकिंग केलं आणि आता इकडे माझं अनपॅकिंग आणि घर सेटल डाऊन करणं चालू आहे. आणि तुम्हाला पण आयडिया येईल की अमेरिकेमध्ये असताना तिकडे मी कशा गोष्टी केल्या, तिकडचं घराचं डीप क्लिनिंग कसं होतं आणि इकडच्या घराचं कसं झालं. तर ह्या दोन्हीमध्ये पण खूप फरक आहे. तर USA डीप क्लीन करायला ना मला अंदाजे $300 लागले. तिथे पण 3 जणी आल्या होत्या आणि त्यांनी सगळं हाऊस डीप क्लीन केलं. अगदी स्पार्कली क्लीन झालेलं होतं. आणि इंडियामध्ये मला हे सगळं घर टोटल डीप क्लीन करण्यासाठी 14,000-15,000 रुपीज लागले. तर दोन्हीचे रेट म्हटलं तर हा फरक आहे. आणि तिकडे सगळं त्यांनी व्हॅक्यूम आणि डस्टिंग वगैरे सगळ्या अशा गोष्टी वाईप वगैरे करून क्लीन केलं होतं. आणि इथे तर त्यांनी अगदी चक्क पाणी वगैरे टाकून स्वच्छ घर धुवून घेतलं. तर हा पण खूप मेजर डिफरन्स होता. तुम्ही तो माझा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की अमेरिकेमध्ये घराचं डीप क्लीन कसं करतात ते. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले तर तुम्हाला तिथे दिसेलच. नाहीतर जमलंच तर ना मी ह्या व्हिडिओच्या एंडला आधीच्या माझ्या व्हिडिओजची लिंक देईल की अमेरिकेमध्ये आम्ही कसं घर क्लीन केलं, तिथलं घर आम्ही कसं सेल केलं. आणि अजून पण बाकीचे व्हिडिओज आहेत की जे तुम्हाला बघता येतील. तर इथे आता ही ना स्टोअर रूम आहे. इथेच मी आता माझ्या ह्या बॅग सगळ्या रिकाम्या झालेल्या ठेवून देईल. आणि घरामध्ये ना आता इथे ACचं काम पण चालू आहे की AC नीट वर्क होत नव्हतं. तर मग ते पण इथे चेक करत होते की ACचं काय प्रॉब्लेम झाला आहे आणि AC रिपेअरिंगचं काम चालू होतं. तर ना ह्या पण अजून एक बॅगचा सेट आहे जो रिकामा झाला, तो पण मी एकात एक घालून ठेवत आहे. पण मला तर काय वाटतं ह्या बॅग्स यूज केल्यानंतर नाही तर सॅमसोनाइटची एवढी चांगली ब्रँडेड बॅग पण ना हिला क्रॅक गेला. आणि मला तर त्यामुळे तेच वाटतं की कपड्यांच्या ज्या बॅग असतात ना त्याच खरं तर यूज करायला पाहिजेत. ओपन करायला पण त्या इझी असतात आणि खराबही लवकर होत नाहीत. तर ह्या हार्ड साईड ज्या बॅग असतात ना त्या ट्रॅव्हलमध्ये खराब होतात आणि ओपन करायला पण ना खूप जास्त स्पेस घेतात. त्यामुळे मला तर आता एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर वाटत आहे ना कपड्याच्या ज्या बॅग्स आहेत ना त्याच चांगल्या. पण एकच ड्रॉबॅक आहे त्याचं की त्या एवढ्या वॉटरप्रूफ नसतात. ह्या म्हणजे वॉटरप्रूफ आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या 2 पैकी कुठली बॅग बघायला आवडेल. एका बॅगमध्ये ज्वेलरी मेकअपचं सामान आहे आणि एका बॅगमध्ये माझं हँडबॅग्स आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कुठली बॅग ओपन करू. बाय.